नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 8 बाह्यिक राशी व त्यावरील क्रिया या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आज आपण बाह्यिक राशी या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता इथे बघा, हा एक तक्ता तुम्हाला खाली दिसत आहे. यामध्ये त्या तक्त्यामध्ये काही काड्यांची रचना केलेली आहे. त्यावरनं आपल्याला त्या किती काड्या आहेत हे ह्या आकृतिबंधातनं निरीक्षण करून लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आता इथे ह्या काड्या बघा, इथे 4 आहेत. म्हणजे हा चौकोन दिसतोय आपल्याला, इथे हा एक चौकोन दिसत आहे. त्याचप्रमाणे पुढच्या रकान्यामध्ये 2 चौकोन दिसतात, इथे 3 चौकोन दिसतात. मग आता यासाठी आपल्याला जेव्हा काड्यांची संख्या काढायची असेल तेव्हा काय करतात, हे सूत्र वापरतात, 3 गुणिले n अधिक 1. n म्हणजे काय, चौरसांची संख्या. हे आपल्याला यावरनं समजून घ्यायचं आहे की इंग्रजीमधलं कुठलंही एक अक्षर त्यामध्ये घेतात आणि जी काही आपल्याला संख्या काढायची आहे त्यासाठीही आपण वापरतो. आता चौरसांची संख्या पण इथे बघा मग वाढलेली आहे. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. मग इथे काड्यांची संख्या आपल्याला किती दिसते, चौरस 1 आहे, काड्यांची संख्या 4 आहे. आपल्याला कसं काढता येईल ते, ह्या सूत्रानुसार 3 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 1 अधिक 1 म्हणजे 3 अधिक 1 म्हणजे किती, 4. त्याचप्रमाणे ह्या पुढच्या रकान्यामध्ये चौकोन 2 दिसत आहेत. मग यांची काड्यांची संख्या कशी काढणार आपण, 3 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे 7 ह्या काड्या आहेत. त्याचप्रमाणे इथे पुढे. आणि जेव्हा चौरसांची संख्या जेव्हा आपल्याला माहीत नसते तेव्हा ती अक्षराने दाखवतात आणि त्यासाठी n हे अक्षर इथे वापरलेलं आहे. तर मग आता ह्या n हे चल आहे, चल म्हणून n हे अक्षर वापरलेलं आहे. तर चलाचा उपयोग केलेली 3 गुणिले n अधिक 1 म्हणजे 3n अधिक 1 ही काय आहे, बाह्यिक राशी आहे. जसे इथे 3 चेंडू, 3 त्रिकोण, मग टी म्हणजे 3 बरोबर 3t. इथे 2 बॉल दाखवलेले आहेत म्हणजे चेंडू, अधिक 3 बॅट दाखवलेले आहेत. मग 2 चेंडू अधिक 3 बॅट, 2 आंबे अधिक 3 पेरू हे या चौकटीमध्ये रिकाम्या लिहायचं आहे. मग इथे आता दुसरं उदाहरण बघा, x अधिक x अधिक y अधिक y अधिक y म्हणजे हे 2x अधिक 3y. आता त्याचप्रमाणे इथे आयताची परिमिती ती कशी घ्यायची, तर 2 लांबी आणि 2 लांबी आणि 2 रुंदी. मग आयताची परिमितीचं सूत्र काय येते, इथे 2l अधिक 2b म्हणजे 2 कॉमन काढायचे, कंसामध्ये l अधिक b. तर यामधनं आपल्याला काय समजतं, 3n अधिक 1 3t, 2x अधिक 3y, 2 कंसात l अधिक b या बाह्यिक राशी आहेत. या राशींमध्ये n, t, y, l, b, x ही चले आहेत. आता यामध्ये बघा 3x या राशीत 3 हा x या चलाचा सहगुणक आहे. वजा 15t मध्ये वजा 15 हा t या चलाचा सहगुणक आहे. ज्या राशीत गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद म्हणतात. बाह्यिक राशी एकपदी असते किंवा अनेक पदांची बेरीज असते. जसं इथे पद सहगुणक चले. आता इथे पद 11 mn. मग यामध्ये सहगुणक काय आहे 11 आणि चल काय आहे m आणि n. त्याचप्रमाणे वजा n x वर्ग y चा घन. मग वजा n काय आहे, सहगुणक x y ही चले आहेत. ही 2 उदाहरणे त्याचप्रमाणे. आता इथे उदाहरण बघा काय आहे, 4x चा वर्ग वजा 2y अधिक 5/6 xz. आता हा 4x वर्ग हे पहिलं पद आहे, त्यात सहगुणक आहे 4. वजा 2y हे दुसरं पद आहे, त्यात 2 वजा 2 हा सहगुणक आहे. 5/6 xz हे तिसरे पद आहे, त्यात 5/6 हा सहगुणक आहे. आता यात लक्षात काय ठेवायचं आहे, 15 वजा x या बाह्यिक राशीत 2 पदे आहेत. पहिले पद 15 ही संख्या आहे आणि दुसरे पद वजा x आहे, म्हणून 15 वजा x बरोबर 15 अधिक कंसात वजा x. या पदामधील x या चलाचा सहगुणक वजा 1 आहे
ज्या पदातील चले व त्याचे घातांक समान असतात त्या पदांना सरूप पदे किंवा सजातीय पदे म्हणतात. सजातीय पदे म्हणजे 2x 5x वजा 2/3x वजा 5x वर्ग y 6/7 yx वर्ग. विजातीय पदे भिन्नरूप पदे 7xy 9y वर्ग वजा 2xyz 8mn 8m वर्ग n वर्ग 8m घन n. आता इथे बैजिक राशींचे प्रकार बघा. 3 प्रकार असतात बैजिक राशींचे. पदांची जेवढी संख्या असते त्याच्यावरून राशीचे नाव ठरते. एक पद असल्यास त्याला एक पद, 2 पदे असल्यास द्विपद राशी आणि 3 पदे असल्यास त्रिपद राशी आणि 3हून जास्त पदे असल्यास त्याला बहुपद राशी असे नाव दिले जाते. मग 4x हे काय आहे? एक पद. 5/6m एक पद वजा 7 हे एक पद. इथे आता 2 पदं दिसत आहेत आपल्याला. 2x वजा 3y 2l अधिक 2b. त्याचप्रमाणे हे पुढचं त्रिराशीमध्ये a अधिक b अधिक c x वर्ग वजा 5x अधिक 6 हे पुढचं पद. त्यानंतर बहुराशीमध्ये a घन वजा 3ab a वर्ग b अधिक 3ab वजा b घन. हा आहे सराव संच 32.